नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपण टीईटी आणि सीटीईटी एक्झामिनेशनसाठीची माहिती आपण घेत आहोत. चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील बालमानसशास्त्र ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. वी विल सी MCQs ऑन हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ चाइल्ड सायकोलॉजी. मी सर्वांना विनंती करेल, प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मित्रो, सर्वांना विनंती करेल, या अगोदर मी बालमानसशास्त्र ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर जर आपण MCQ सोडवलेत तर डेफिनेटली आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणून अगोदर डिटेल अभ्यास करा आणि त्याच्यानंतर MCQ प्रश्न सोडवा. तर चला पाहूया MCQs ऑन हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ चाइल्ड सायकोलॉजी. प्रश्न क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी दिलेला आहे की सायकोलॉजी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज मीन बाय द वर्ड सायकोलॉजी? ऑप्शन्स आर सायक मीन्स म्हणजे आत्मा व लोगस मीन्स शास्त्र. बी सायक म्हणजे शास्त्र व लोगस म्हणजे आत्मा. सी सायकी म्हणजे मन व लोगस म्हणजे शास्त्र. डी सायकी म्हणजे मन व लोगस म्हणजे आत्मा. द करेक्ट ऑप्शन इज ए, सायकी म्हणजे आत्मा व लोगस म्हणजे शास्त्र. प्रश्न क्रमांक 2, मानसशास्त्रात सुरुवातीला टिंबटिंबचे शास्त्र म्हणून ओळखले जात होते. सायकोलॉजी वॉज इनिशियली नोन ॲज द सायन्स ऑफ. ऑप्शन्स आर ए मन, बी आत्मा, सी वर्तन, डी मेंदू. द करेक्ट ऑप्शन इज बी आत्मा, सोल. प्रश्न क्रमांक 3, मानसशास्त्राची निर्मिती मानसशास्त्रज्ञांच्या टिंबटिंबतून झाली आहे. सायकोलॉजी वॉज क्रिएटेड बिकॉज ऑफ सायकोलॉजिस्ट. ऑप्शन्स आर ए प्रयत्नातून, बी प्रयोगातून, सी जिज्ञासेतून, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज सी जिज्ञासेतून, आउट ऑफ क्युरिओसिटी. क्वेश्चन नंबर 4, मानसशास्त्राला सुरुवातीला टिंबटिंब शाखा म्हणून संबोधले जात असे. सायकोलॉजी वॉज इनिशियली रेफर्ड टू ॲज अ ब्रांच ऑफ. ऑप्शन्स आर ए ज्ञानाची, बी शैक्षणिक, सी बौद्धिक, डी तत्वज्ञान. द करेक्ट ऑप्शन इज डी तत्वज्ञान, फिलॉसॉफी. क्वेश्चन नंबर 5, मानसशास्त्राच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यासाला सुरुवात कोणत्या खंडात सुरू झाली? इन विच कॉन्टिनेंट डिड द सायंटिफिक स्टडी ऑफ सायकोलॉजी बिगिन? ऑप्शन्स आर ए ऑस्ट्रेलिया, बी दक्षिण अमेरिका, सी उत्तर अमेरिका, डी युरोप. द करेक्ट ऑप्शन इज डी युरोप. प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्रात स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला. इन द लॅटर half of the dash century, psychology attained the status of an independent science. Options are A 18व्या, B 19व्या, C 20व्या, D 21व्या. The correct option is B 19th century, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. प्रश्न क्रमांक 7, एरिस्टॉटल यांनी टिंबटिंब ग्रंथ लिहिला. एरिस्टॉटल wrote. Options are A डी ॲनिमा, B मानसशास्त्र, सी आत्म्याचे शास्त्र, डी मनाचे शास्त्र. द करेक्ट ऑप्शन इज ए डी ॲनिमा. प्रश्न क्रमांक 8, एरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा या ग्रंथात टिंबटिंबाला महत्त्व दिले आहे. एरिस्टॉटल इन हिज ट्रेटाइज डी ॲनिमा गिव्स इम्पॉर्टन्स टू. ऑप्शन्स आर ए मन, बी वर्तन, सी आत्मा, डी दैवी शक्ती. द करेक्ट ऑप्शन इज सी आत्मा, सोल. प्रश्न क्रमांक 9, 13 ते 15 शतकास टिंबटिंब म्हटले जात असे. 13 to 15th सेंचुरी वॉज कॉल्ड. ऑप्शन्स आर ए दैवी युग, बी काळोखाचे युग डार्क एज, सी आत्म्याचे युग एज ऑफ स्पिरिट, डी मनाचे युग एज ऑफ माइंड. द करेक्ट ऑप्शन इज बी डार्क एज. प्रश्न क्रमांक 10, 1590 मध्ये टिंबटिंब यांनी सर्वप्रथम सायकोलॉजी या शब्दाचा वापर केला. इन 1590 the term psychology was first used by. Options are A Aristotle, B MacDougall, C Rudolf Koch, D Wilhelm Wundt. The correct option is C Rudolf Koch. प्रश्न क्रमांक 11, 17व्या व 18व्या शतकात मानसशास्त्राचा कल टिंबटिंब वळलेला आहे. In the 17th and 18th centuries, the trend of psychology turned to. Options are A आत्मा, बी मन, सी वर्तन, डी बोधावस्था. द करेक्ट ऑप्शन इज बी माइंड, मन.
प्रश्न क्रमांक 12 टिंबटिंब यांनी मनाच्या स्वरूपाचा व कार्याचा उल्लेख सर्वप्रथम केला. डॅश डॅश वेअर द फर्स्ट टू मेन्शन द नेचर ऑफ अँड फंक्शन ऑफ द माइंड. ऑप्शन्स आर ए रेनी देकार्त व जॉन लॉक, बी मॅकडुगल व जॉन लॉक, सी रेनी देकार्त व मॅकडुगल, डी रेनी देकार्त व एरिस्टॉटल. द करेक्ट ऑप्शन इज ए रेनी देकार्त व जॉन लॉक, बोथ ऑफ देम. प्रश्न क्रमांक 13 मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे असे सर्वप्रथम कोणी मांडले. हु फर्स्ट प्रपोज दॅट सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ द माइंड. ऑप्शन्स आर ए रेनी देकार्त, बी जॉन लॉक, सी मॅकडुगल, डी एरिस्टॉटल. द करेक्ट ऑप्शन इज सी मॅकडुगल. प्रश्न क्रमांक 14 टिंबटिंब मध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन झाली. द फर्स्ट लॅबोरेटरी ऑफ सायकोलॉजी वॉज एस्टॅब्लिश्ड इन. ऑप्शन्स आर ए 1876, बी 1877, सी 1878, डी 1879. द करेक्ट ऑप्शन इज डी 1879. प्रश्न क्रमांक 15 टिंबटिंब यांनी लायबिझिंग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. डॅश डॅश एस्टॅब्लिश द फर्स्ट लॅबोरेटरी ऑफ सायकोलॉजी ॲट लायबिझिंग. ऑप्शन्स आर ए विल्यम वुंट, बी रेनी देकार्त, सी एरिस्टॉटल, डी मॅकडुगल. द करेक्ट ऑप्शन इज ए विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 16 विल्यम वुंट यांनी टिंबटिंब येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. विल्यम वुंट एस्टॅब्लिश द फर्स्ट लॅबोरेटरी ऑफ सायकोलॉजी ॲट. ऑप्शन्स आर ए अमेरिकन विद्यापीठ अमेरिका, बी लिप्झिग विद्यापीठ जर्मनी, सी आफ्रिका विद्यापीठ आफ्रिका, सी मॉस्को स्टेट विद्यापीठ रशिया. द करेक्ट ऑप्शन इज बी लिप्झिग युनिव्हर्सिटी जर्मनी. प्रश्न क्रमांक 17 प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना संबोधले जाते. डॅश डॅश इज रेफर्ड टू ॲज द फादर ऑफ एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. ऑप्शन्स आर ए विल्यम वुंट, बी रेनी देकार्त, सी एरिस्टॉटल, डी मॅकडुगल. द करेक्ट ऑप्शन इज ए विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे असे सर्वप्रथम कोणी मांडले. हु फर्स्ट प्रपोज दॅट सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ परसेप्शन. ऑप्शन्स आर ए रेनी देकार्त, बी विल्यम वुंट, सी मॅकडुगल, डी एरिस्टॉटल. द करेक्ट ऑप्शन इज बी विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 19 मानसशास्त्राला अमूर्त संकल्पनेतून मूर्त संकल्पनेत टिंबटिंब यांनी आणले. सायकोलॉजी वॉज ब्राउट फ्रॉम अन ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट टू अ कॉन्क्रीट कन्सेप्ट बाय. ऑप्शन्स आर ए रेनी देकार्त, बी विल्यम वुंट, सी मॅकडुगल, डी एरिस्टॉटल. द करेक्ट ऑप्शन इज बी विल्यम वुंट. प्रश्न क्रमांक 20 मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी सर्वप्रथम कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला. Which method was first used to study psychology? Options are A. अंतर्निरीक्षण, B. प्रायोगिक experiment, C. सर्वेक्षण survey, D. चिकित्सा clinical. The correct option is A. अंतर्निरीक्षण introspection. प्रश्न क्रमांक 21 सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या जाणीवेस टिंबटिंब म्हणतात. Awareness of events happening around is called dash dash. Options are A. अबोधावस्था, B. बोधावस्था, सी वर्तन, डी मन. द करेक्ट ऑप्शन इज बी बोधावस्था कॉन्शियसनेस. प्रश्न क्रमांक 22 अवबोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या मानसशास्त्राची कोणी केली आहे. हु डिफाइंड सायकोलॉजी ॲज सायकोलॉजी इज द स्टडी ऑफ द अनकॉन्शियस. ऑप्शन्स आर ए सिग्मंड फ्राइड, बी विल्यम वुंट, सी मॅकडुगल, डी एरिस्टॉटल. द करेक्ट ऑप्शन इज ए सिग्मंड फ्राइड. प्रश्न क्रमांक 23 मानसशास्त्र हे फक्त जाणीवेचा अभ्यास करत नाही तर ते व्यक्ती वर्तनाचाही अभ्यास करते असे सर्वप्रथम कोणी मांडले. हु फर्स्ट प्रपोज दॅट सायकोलॉजी इज नॉट ओनली द स्टडी ऑफ कॉन्शियसनेस बट ऑल्सो द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. ऑप्शन्स आर ए सिग्मंड फ्राइड, बी विल्यम वुंट, सी मॅकडुगल, डी जॉन बी वॉटसन. द करेक्ट ऑप्शन इज डी जॉन बी वॉटसन. क्वेश्चन नंबर 24 मानसशास्त्र हे फक्त जाणीवेचा अभ्यास करत नाही तर ते व्यक्ती वर्तनाचाही अभ्यास करते असे सर्वप्रथम कोणी मांडले.
who first proposed that psychology is not only the study of consciousness but also the study of human behavior. Options are A. Sigmund Freud, B. William Wundt, C. Pillsbury, D. John B. Watson. The correct option is C. Pillsbury. क्वेश्चन नंबर 25, प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो? विच ऑफ द फॉलोइंग बिहेवियर्स इज स्टडीड इन सायकोलॉजी? ऑप्शन्स आर ए. बोधात्मक वर्तन, बी. भावनात्मक वर्तन, सी. क्रियात्मक वर्तन, डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. अशा पद्धतीने आपण जे काही बॅकग्राऊंड आहे मानसशास्त्राचं त्याच्यावर आधारित काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या ठिकाणी आपण घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. सर्वांना विनंती करेल, अगोदर आपण डिटेल्स बॅकग्राऊंडचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर या ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास आपण जर केला तर आपण परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे नक्कीच आपण योग्य ते उत्तर देऊ शकाल. कारण प्रश्नाचं स्वरूप बदलतं, प्रश्नाचं वाक्य बदलतं, एक शब्द जरी बदलला तर त्याचं उत्तर बदलत असतं. त्यासाठी आपण डिटेल अभ्यास नक्कीच कराल अशी अपेक्षा या ठिकाणी करेल. आपल्याला ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल ही अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.